महानगरपालिका निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात भाजपने दणदणीत विजय मिळवत तब्बल 72 नगरसेवक निवडून आणले असून सातपूर विभागात 20 पैकी 14 जागांवर भाजपचा भगवा फडकला आहे। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मध्ये संपूर्ण पॅनल भाजपचे निवडून येत सातपूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता सिद्ध झाली आहे। या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात काळे फाउंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य व शक्ती प्रदर्शनात्मक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सातपूरच्या विकास लढ्याचा निर्धार पुन्हा एकदा जाहीर करण्यात आला। आयोजक रमेश तात्या काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवरांनी नवनिर्वाचित नगरसेवकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका सविताताई रवींद्र काळे, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी योगेश शौरे, नवनिर्वाचित नगरसेविका सोनाली तुषार बंधुरे, नवनिर्वाचित नगरसेवक नितीन बाळा निगळ व नवनिर्वाचित नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांचा जाहीर सत्कार करत सातपूरच्या विकासाची धुरा मजबूत हातात देण्यात आली आहे। या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना नवनिर्वाचित नगरसेवकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सातपूरच्या जनतेने दिलेला कौल हा विकासासाठी आहे। आता फक्त आश्वासन नाही तर काम करून दाखवणार। या कार्यक्रमाला सातपूर परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। सातपूरमध्ये आता एकच चर्चा, विकास विकास आणि फक्त विकास। या पंचक्रोशीचा विकास कसा होईल, कारण आमच्याही गावात एमआयडीसी आहे, तुमच्या गावात एमआयडीसी, आपण सर्व खरं तर प्रकल्पग्रस्त आहोत। दोन्ही गावात एमआयडीसी असताना दोन्ही गावं मोठ्या प्रमाणात महसूल देत असताना आपल्या या पंचवार्षिक एमआयडीसी अशीच मला पुढे राहावं, कारण दोन्ही गावांमध्ये जो महसूल जातो त्याचा वाटा आपल्याला आजपर्यंत मिळाला नाही। सगळे गावांनी सांगितलं आपण सर्वांनी खरं तर मोठ्या प्रमाणात निधी आणून दोन्ही गावांच्या बरोबर आपण पंचक्रोशीचा विकास करू आणि त्या सर्व जनतांच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही काम करत आहोत। मी खरं तर बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु काही कारणास्तव मला निघायचं आहे। मी आपले
तुमच्या इथं 3 सुद्धा आहे. त्यामुळे हक्काने सांगा कामं करून घ्या. आम्ही पुढच्या निवडणुकीत तुमच्याकडे हात जोडायला सुद्धा येणार नाही. अशी कामं या 5 वर्षात उभी करून विश्वास देतो की येणाऱ्या काळात खूप चांगली कामं आम्ही आमच्या चौघाही विचाराने आपल्या सर्वांना सोबत घेऊन करू. या ठिकाणी सोबत सांगितलं आपले रिटायर झालेले त्यानंतर अनेक जण आहेत ज्यांना महापालिकेच्या काचा माहीत आहे. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं. जास्तीत जास्त निधी आणून आपण या ठिकाणी चांगली कामं करू. ज्या सभागृहात आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे त्याची सुद्धा समस्या आपण ते महसूल मंत्री आपल्याच आहेत आपण सीमांच्या माध्यमातून ते सुद्धा मार्गी लावू आणि अनेक असे काम आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करू. आपण आम्हाला वर्गसंस्थांनी निवडून दिलं हे आपले मनापासून आभार मानतो. व यामुळे आपल्या मतदानामुळे आणि आम्ही नगरसेवक झालो म्हणून नाही आमची जबाबदारी निश्चित वाढली आहे. आणि जबाबदारीने पुढील 5 वर्ष आपल्या सुखादुःखात देखील उपलब्ध राहू आणि आपल्या प्रभागाचा विकास करू असा शब्द मी देतो आणि आपलं धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नंतर कुठला कॉन्फिडन्स आहे सर्व काम मार्गी नाही करणार असं नानांनी आम्हाला आशीर्वाद दिला. काय त्या कुंभमेळा हा दिव्यमान आहे. साधू संतांची मोठ्याची सेवा करतो म्हणून नाना निश्चितच झाले. आम्ही बाळूभावाचे आमचे सेक्रेटरी बाळासाहेब गायकवाड सोसायटीचे सेक्रेटरी काळे असतील आम्ही काळे असतील शामराव काळे असतील. विशेषतः आमचे जे मोठे बंधू आहेत जे रिटायर महापालिकेचे इंजिनियर आहे आयदवणी ज्या दिवशी निवडणुकीला आधीपासून आम्हाला शब्द दिलेला आहे आणि फुल टाईम देणार आणि तुमच्या सोबत फुल टाईम राहणार नाही. तुम्हाला अडचण मी तुम्हाला मार्गदर्शन करणार तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि गावातील जे प्रश्न आहेत असेल आमची सोसायटी असेल काय सोसायटी रेग्युलर करायची असेल त्याची पण आता आम्ही केंद्रापासून महाराष्ट्रापासून नाशिक शहर महापालिकेत सत्तेत आलो. निश्चितच काम करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. फक्त आवाज दिला लोकांनी आमच्या सोबत राहा अशी सर्वांना अपेक्षा बाळगतो. आणि मला सांगितलं गेली 30 वर्ष गावातील माणसं काही म्हणजे या आपल्या गावातील गावात अतिशय योग्य स्वभाव सगळ्यांना नाही दे सर्वांना धरून चालणार व्यक्ती. जसं बाळांनी सांगितलं 30 वर्ष आपण नगरसेवकांपासून वंचित होतो. काही बोल घेतले लोक गावात यायचे आणि आजचा 2 समाजात वाद लावून घ्यायचे. तिकडे राण्या भेटत नाही इकडे आमचे लोक जरी यायचे त्यांचे कान लावायचे असं डिस्प्यूट करायचं काम या सातपूर शहरात होतं. मला सातपूर गावची ताकद काय असते या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिली. विशेषतः सांगायला फक्त आमच्या परिवारातला सदस्य या निवडणुकीत प्रचारला होता. निवार असेल बंधुला असेल शहर असेल काय असेल ज्या आमच्या बहिणी प्राधान्य द्यायच्या ती निवांती असेल बंधुला असेल कार्यकर्ते असेल एकमेकीच्या गळ्यात हात घालून प्राधान्य करायचं लोकांना सांगणार नाही. अशी एक मी माझ्या आयुष्यामध्ये कधी गेल्या 30 वर्ष बघितली नाही. सर्व या सर्वांचं कौतुक करेल आणि भविष्यात या गावात कोणत्याही समाजात कधीच निर्माण होणार नाही असं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला मी ग्वाही देतो. या ठिकाणी आमच्या सर्व निवडणूक सर्वांचा सत्कार तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने दिला. सर्व आयोजकांचे संयोजकांचे बाबासाहेब गायकवाड सोसायटीचे काळे फाउंडेशन सातपूर आघाडीचे सर्व भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर.